न खाणारे सुद्धा मागून मागून खातील अशा पद्धतीने या कोबीच्या वड्या बनवायला तर अतिशय सोप्या, पण एकाच वेळेस 2 पद्धतीच्या वड्या कशा बनवायच्या ते सुद्धा सांगणार आहे। एकदम चमचमीत बेत, त्यातल्या त्यात पोटभरीचं, एकदम पोटभरीचा नाश्ता आहे। तर इथे मी कोबी घेतलेला आहे। सर्वात अगोदर कोबी जो आहे वरचे थोडेसे पान काढून घ्यायचे, कारण आपल्याला कोबी जो आहे इथे धुवायचा वगैरे नाही आहे, त्यामुळे मी वरचे पान काढून घेतले। त्यानंतर त्याचे जे आहे 2 भाग करून घेऊया आणि हा जो कोबी आहे आता आपल्याला किसून घ्यायचा आहे। हवं तर तुमच्याकडे स्लायसर असेल तर मग स्लायसरने लांब लांब जरी किसलं तरी सुद्धा चालेल, पण जर तुमच्या घरात कोबी कोणालाच आवडत नसेल तर अशा पद्धतीने बारीक किसला ना तर त्यांच्या लक्षात सुद्धा येणार नाही की या कोबीच्या वड्या इतक्या भन्नाट चवीच्या बनल्या जातात। अतिशय बनवायला सोपे आहे। तर अशा पद्धतीने सर्व कोबी जो आहे किसून घेतलेला आहे। आता याला पिळायचं वगैरे अजिबात नाही, पाणी वगैरे काही काढण्याची गरज नाही। त्यानंतर 3 ते 4 मिरच्या, 1 चमचा जिरे, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे 5-6 कढीपत्त्याचे पानं जे आहेत असे कुटून घेतलेलं आहे संपूर्ण। त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळदी घातली, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर आणि अर्धा लिंबाचा रस। याने काय होतं, छान असे तिखट, गोड, आंबट चव, तिन्ही पण चव एकत्रित होतात आणि यामुळे काय होतं, कोबीचा जो सुगंध असतो किंवा कोबीमध्ये थोडासा जो काही वास असतो ना तो सुद्धा निघून जातो। त्यानंतर हे सर्व जिन्नस जे आहे एकत्र करून घेतले, मिक्स करून घेतले छान पद्धतीने आणि आता ह्याला मीठ वगैरे टाकल्यामुळं कोबीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे। लगेचच यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे मी। त्यानंतर त्याच वाटीने 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक जाड कुठलाही घेतला तरी सुद्धा चालेल। जर बेसन पीठ रव्याचं मेजरमेंट प्रमाण एकसारखं नाही ठेवलं, कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल, तसं काही हरकत नाही। आणि जर तुम्हाला इथे बेसन पीठ वापरायचं नसेल तर मग तुम्ही 1 वाटी ज्वारीचं पीठ किंवा मग अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर सर्व जिन्नस जे आहे व्यवस्थित एकत्र करून घेतले, जेणेकरून आपल्या जो कोबी आहे सगळीकडे व्यवस्थित पीठ, गरा, त्यानंतर सर्व साखर, मीठ जे आहे छान पद्धतीने मिक्स होईल। आता याला आपल्याला मळायचं किंवा खूप जास्त असं दाबून मळायचं असं नाही, फक्त यामध्ये थोडंसं जे आहे ना बाइंडिंग आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्या ज्या वड्या आहेत त्या थापता येतील। आता ह्या वड्या ज्या आहे वाफवून, त्यानंतर शॅलो फ्राय, त्यानंतर डीप फ्राय, फोडणी, अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात। त्यानंतर हे सर्व जे मिश्रण आहे एका प्लेटमध्ये थापून घेतलं। थापण्या अगोदर प्लेटला जे आहे थोडंसं तेलाने ग्रीस केलं होतं। आता तुमच्याकडे स्टीमर असेल ना, मग स्टीमर वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर एकसारखं जे आहे या वड्याचं मिश्रण जे आहे थापून घेतलं, जेणेकरून सगळीकडे एक समान एकसारख्या वड्या ज्या आहेत आपल्या पडल्या जातील। तर हे बघा असं काहीसं। आणि हा नाश्ता आहे ना तुम्ही हवं तर सकाळी बनवू शकता किंवा संध्याकाळी। आणि त्या आता तर मुलांच्या स्कूल शाळासुद्धा सुरू होणार आहेत, त्यांना डब्यामध्ये छोट्या सुट्टीसाठी सुद्धा तुम्ही या वड्या बनवून देऊ शकता, मुलं आनंदाने खातील। त्यानंतर वरून थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ते पेरून घेतले, थोडीशी कोथिंबीर, कारण कुठलाही पदार्थ जो आहे दिसण्याला छान असला की खाण्याची जी उत्सुकता आहे ती वाढतच जाते। कुठलाही पदार्थ आपण अगोदर डोळ्याने खातो आणि मगच तोंडाने खातो। त्यानंतर इकडे कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं होतं, एक स्टँड ठेवलं आणि हलकंसं पाणी जे आहे गरम झालं होतं, उकळ येणारच की लगेचच मी यामध्ये जे आहे आपली मिश्रण थापलेली प्लेट ठेवली, झाकण देऊन एक 15 मिनटं आपण याला मीडियम टू हाय फ्लेमवर वाफवून घेऊया। सुरुवातीचे 10 मिनटं मीडियम फ्लेम ठेवायची आणि नंतरचे 5 मिनटं हाय फ्लेम ठेवायची, जेणेकरून वड्या ज्या आहे व्यवस्थित वाफवल्या जातील। हवं तर तुम्ही अशाच वड्या नुसत्या वाफवून आणि कट करून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालेल। हवं तेव्हा तुम्हाला फोडणी दिली किंवा तुम्ही वड्यांना शॅलो फ्राय, ड्रीप फ्राय करून जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा उत्तम लागतात, अजिबात खराब होत नाही, 8 दिवस सहज टिकल्या जातात। जर तुम्हाला सकाळी सकाळी घाई असते तर तुम्ही आदल्या दिवस संध्याकाळी अशा वड्या ज्या आहे वाफवून कट करून ठेवू शकता आणि मग सकाळी सकाळी फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता। त्यानंतर थंड झालं वड्या पूर्णतः की कट करून घ्यायच्या। इथे मी चौरस शेपमध्ये कट करून घेत आहे। तर हे बघा मस्त आपल्या वड्या ज्या आहे
छान पद्धतीने वाफल्या आहेत आणि यामध्ये आपण ना सोडा घातला आहे, ना इनो फ्रूट सॉल्ट, ना बेकिंग पावडर, काही घातलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने मस्त अशा ह्या मोमो वड्या ज्या आहेत तयार झाल्या आणि एकदम इझी पद्धतीने जे आहे म्हणजे सहजतेने जे आहे त्या प्लेटमधून त्या वड्या ज्या आहेत वेगळ्या होत आहेत. फक्त काय करायचं, वड्या वाफवताना ना प्लेटला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून आपल्या वड्या ना छान पद्धतीने निघून येतील. तर हे बघा मस्त अशा ह्या वड्या ज्या आहेत आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता याला मी तुम्हाला 2 पद्धतीच्या करून दाखवते. तर सर्वात अगोदर मी याला जे आहे ना शॅलो फ्राय ना डीप फ्राय, फक्त साधारण 2 चमचे इतकं तेल जे आहे कढईमध्ये घातलेलं आहे. तेल सगळीकडे फिरवून घेतलं आणि यामध्ये वड्या ज्या आहेत टाकून घेतलेल्या आहे. आता या वड्या ज्या आहे छान अशा खरपूस होईपर्यंत आपण याला लो फ्लेमवर जे आहे तळून घेऊया. आता तुम्ही इथे खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल किंवा डाएटवर असाल, खूप कमी प्रमाणात जरी तेल खात असाल ना तरीसुद्धा तुम्ही ह्या वड्या ज्या आहेत नाश्त्यामध्ये खाऊ शकतात. आणि नाश्त्यामध्ये उत्तम असा हा बेत आहे, पोटभरीचा मस्त असा हा नाश्ता तयार होतो. तर हे बघा साधारण 2-3 मिनटं जे आहे आपल्याला या कढईमध्ये वड्या ज्या आहेत छान अशा खालीवर करून ज्या आहे खरपूस असे हे तळून घ्यायच्या. म्हणजे काय होतं आणखीनच छान लागतात. ज्यावेळेस कुठली वडी जी आहे छान अशी क्रिस्पी होते ना आणि खाताना छान अशी दाताखाली बघा कुरुम लागली ना की ते आपण आवडीने खातो. आता तुम्हाला इथे डीप फ्राय करायचं असले तर डीप फ्रायसुद्धा करू शकता, शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा मग ही पद्धत तर उत्तमच आहे एकदम सोप्या पद्धतीने. आणि साधारण फक्त 2 चमचे तेलामध्ये जे आहे या वड्या छान अशा पद्धतीने इथे मी फ्राय करून घेत आहे. तर ही तर झाली आता पहिली पद्धत. तर बघा आता मस्त अशा ह्या खरपूस वड्या ज्या आहेत तयार झालेल्या आहे आणि सगळीकडून व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहे किंवा मग अशा परतल्या गेलेल्या आहे. आता तळायला तितकं तेल घातलं नव्हतं त्यामुळे आपण परतले गेलेच म्हणूया. तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण वड्या ज्या आहेत कढईमधून बाहेर काढून घेतल्या. आणि जर तुम्हाला इथे कोबी आवडत असेल ना तर तुम्ही डायरेक्ट वाफवलेल्या जरी वड्या अशा खाल्ल्या ना तरीसुद्धा छान लागतात. त्यानंतर परत 2 चमचे जे आहे तेल घातलं, अर्धा चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घातले. जिरेसुद्धा छान फुलले की लगेचच अर्धा चमचा जे आहे पांढरे तीळसुद्धा घालून घेऊया. तीळ अवश्य घाला कारण छान लागतात. त्यानंतर थोडेसे कढीपत्त्याचे पानं घातले, इथे माझ्याकडे सुकलेले होते, तुमच्याकडे ताजे असतील हिरवेगार तर ते घातले तरीसुद्धा चालेल, पण कढीपत्ता जो आहे आवर्जून घाला, फोडणी छान बसते. त्यानंतर अगदी पाव चमचापेक्षा अगदी चिमूटभर जे आहे हळद घातलेली आहे, म्हणजे काय होतं रंग आणखीन छान पद्धतीने येतो. त्यानंतर ह्या सर्व वड्या ज्या आहेत घालून घेऊया आणि मस्त अशा ह्या खालीवर करत जे आहे वाफवून घेऊया किंवा मग थोड्याशा परतवून घेऊया. वाफवून न म्हणण्यापेक्षा आपण वाफवून घेतलेले आहे, थोड्याशा जे आहे फक्त फोडणीमध्ये परतवून घेऊया. आणि इतकी मस्त अशी ही फोडणी लागते वड्यांना आणि अतिशय उत्तम बेत. आता फक्त घरगुतीच नाही तर काही पाहुणे मंडळी आली किंवा कोणी आले तर तुम्ही ह्या वड्या ज्या आहे नक्की ट्राय करू शकता किंवा मग जेवणामध्ये सुद्धा हा एक मेन्यू जो आहे तुम्ही वाढू शकता. तर अशा पद्धतीने मस्त अशा ह्या कोबीच्या वड्या, बऱ्याचशा जणांना कोबी आवडत नाही, कोबी खाताना नाक मुरडतात, थालीपीठ केले तरीसुद्धा खात नाही, भाजी तर खातच नाही मुळात. तर अशा पद्धतीने तुम्ही या वड्या ज्या आहेत त्यांना नक्की खाऊ घालू शकता. एकदम सोप्या पद्धतीने सहजतेने बनवलेली ही कोबी वडी, त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये कोबी घातलेली आहे. अशा पद्धतीने ह्या वड्या तयार होतात. चला मग मस्त अशी ही कोबी वडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा. ही रेसिपी जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि एक छानशी कमेंट करा. आणि हो, ही कोबीची वडी तुम्ही अशीही खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता, चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा इतर कशासोबतही खायची असेल तर खाऊ शकता.